हालेलुया. परमेश्वर चांगला आहे. आमेन. प्रियानो, एक महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा म्हणजे तुमचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचे आम्ही स्वागत करतो. And we welcome you all in the holy and glorious name of our Lord Jesus Christ. मनुष्याच्या आयुष्यामध्ये त्याची अवस्था अतिशय महत्त्वाची बाब आहे. In the life of a man, his situation is very important. त्याची अवस्था काय आहे, त्याची स्थिती काय आहे, And what his current situation and condition is. यावर त्या मनुष्याचं सर्व आम्ही पाहतो व्यक्तिमत्व किंवा सर्व प्रकारचे त्याच्यामध्ये असणारे जे अनुकूल गोष्टी त्या आम्हाला पाहायला मिळतात. And we see this depends on his personality and the favorable things that a man has. ज्या अवस्थेमध्ये तो आहे किंवा ज्या स्थितीमध्ये तो आहे त्याच्यावरनं त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. And the condition or situation that he is in, his personality is developed. आमची स्थिती चांगली आहे. And we are in good condition. चांगली अवस्था माझी आहे. We are in good situation. सर्व स्थिती चांगली आहे. Everything is good for us. आर्थिक स्थिती चांगली आहे. A financial condition is good. कौटुंबिक स्थिती चांगली आहे. A family condition is good. आरोग्याची स्थिती चांगली आहे. And we have got good healing. आणि सर्व स्थिती ज्या आम्ही पाहतो, and when we see all the situation, त्या व्यक्तीचं त्या कुटुंबाचं आम्ही पाहतो आणि चेहरे एकदम खुललेले असतात. and that person and that family has a good expression on their faces. आम्ही पाहतो की या स्थितीबद्दल एक गोष्ट महत्त्वाची आहे. and one thing is important about the situation. आम्ही कशामध्ये आहोत, and which situation are we? प्रियानो, आमचं व्यक्तिमत्व दिवसेंदिवस खुलत आहे. and our personality is getting cheerful every आम्ही day. विजयामध्ये जात आहोत. We are going from victory to victory. गौरवामध्ये आम्ही वाटचाल करत आहोत. glory to glory. आणि याचे महत्त्वाची गोष्ट जर काय तर आमची स्थिती ती बाब महत्त्वाची आहे. and an important thing is the situation that we are in. प्रियानो, आम्ही कुठल्या स्थितीमध्ये आहोत, in which situation are we in? आम्ही कुठल्या अवस्थेमध्ये आहोत, in which condition we are in? आणि त्या स्थितीमध्ये असल्यामुळं आम्हाला बाकीच्या जगातल्या कसल्याही स्थिती असेल तरी आमच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. and in which situation we are in, the situation of the world doesn't matter to us. कारण भौतिक सर्व स्थितीमध्ये आम्ही एकच म्हणत आहोत, because in all situation we are saying परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. our God is good and his mercy endures forever. आमची अवस्था आहे की आम्ही प्रभूमध्ये आहोत. our condition is that we are in God. आमची स्थिती आहे की आम्ही प्रभूमध्ये आहोत. condition is we are in God. आणि प्रभूमध्ये आम्ही आहोत ही जर आमची स्थिती आहे, and if we are in God, ही जर आमची अवस्था आहे, that is the situation. तर प्रियानो, आम्ही प्रफुल्लित लोक आहोत. and then we are cheerful people. आम्ही आनंदित लोक we are आहोत. happy people. आम्ही विजयी लोक आहोत. we are victorious people. आम्हाला देवानं वेगळे केलेले आम्ही देवाचे लोक आहोत. and God has separated us and we are his people. आम्ही शिक्कामोर्तब केलेले देवाचे लोक and we are आहोत. sealed people of God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, आम्ही ख्रिस्तामध्ये असणं फार गरजेचं आहे. so beloved, it is imperative we are in Christ. आम्ही त्याच्यामध्ये टिकून राहणं फार महत्त्वाचं and आहे. we are, it's important to staying in Christ. आम्ही त्याच्यामध्ये त्या प्राप्तीसाठी झटणं फार महत्त्वाचं and we आहे. have to try and attain him. आर्थिक परिस्थिती किती चांगली असेल, however good the financial पण situation, प्रियानो, ती आर्थिक परिस्थिती किती चांगली असली तरी त्याचा काय उपयोग नाही. no matter how good the financial situation is of no use. कारण भरपूर पैसा असणाऱ्या लोकांना डॉक्टर कडनं सांगलं जातं काही आशा नाही. and many people have money, doctor tells them you have no hope. म्हणजे आर्थिक स्थिती किती भक्कम असली so however this financial तरी situation, जीवनाची शाश्वती नाही, so there is no assurance of life, आरोग्याची शाश्वती नाही, no assurance of your healing, सार्वकालिक जीवनाची शाश्वती नाही. no assurance of everlasting पण life. जर आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, but if we are in Christ, आमची स्थिती तशी आहे, if the situation is such, तर प्रियानो, आम्हाला सर्व गोष्टीमध्ये एक आशा आहे. so we have hope in everything. म्हणून आर्थिक परिस्थिती मनुष्याला काय देऊ शकत नाही. पैसा गरजेचा आहे, so financial situation doesn't give man पण anything. पैशावर जर आम्ही अवलंबून राहिलो but if we are dependent on money, तर काय मिळणार नाही. we won't get anything. मग प्रियानो, आम्ही काम करतो पण आम्हाला काम करण्यामध्ये आणि शक्ती देणार आमचा देव आहे. so beloved, we work, but then the one who gives us power is our Lord. आणि तो मला यशस्वी करत आहे. and he makes us successful. म्हणून माझ्या हिमतीवर मी केलं ती स्थिती काय उपयोगाची नाही. so I do my by own power and that's not important. कारण जे काही तुझ्याकडे आहे ते देवाच्या कृपेने आहे. because whatever belongs to you is by the grace of God. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक विश्वासधाराची ही so आहे, most important thing for every believer, प्रभूमध्ये चाला, walk in God. प्रभूमध्ये वाढ
वाढा. Grow in God. तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जा. And grow in faith as being taught to you. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुम्ही जसं प्रभूला स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चाला. As you accepted God, grow in Him. त्याच्यामध्ये मुळावलेले, Rooted in Him रचले गेलेले, and established in Him. विश्वासात बळावत जाणारे Growing in faith आणि फार हिशोबकार स्मरण करणारे तुम्ही व्हा. and worship Him every time. आमची स्थिती काय आहे? What is the condition today? आम्ही फार हिशोबकार स्मरण करणारे लोक आहोत. And we are worshippers all the time. प्रश्न असला In problems, हिशोबकार स्मरण. and we worship Him. प्रश्न सुटला If the problem goes away, हिशोबकार स्मरण. we worship Him. जेवण मिळालं We got food, हिशोबकार we स्मरण. worship Him. नाही मिळालं If we don't get food, उपकार स्मरण. and give thanks to सर्व Him. गोष्टीमध्ये एक मात्र कॉमन आहे की आमचा देव चांगला आहे. In all situation, one thing is common, that our God is good. हालेलुया. Hallelujah. आमच्या देवासाठी एकदा टाळ्या वाजवूयात. हालेलुया. टाळ्या वाजवायला मी नेहमी तुम्हाला का सांगतो? एखाद्या चांगल्या गोष्टीची घोषणा झाली की लोक टाळ्या वाजवून स्वागत करतात. And when some good thing is announced, people clap their hands. हालेलुया. कुठल्याही चांगल्या गोष्टीची घोषणा झाली If any good thing is announced, पहिल्यांदा लोक टाळ्या वाजवतात. and people clap. बॅट्समननी सिक्सर मारला If a batsman hits a six, लोक टाळ्या वाजवतात. and people clap. सेंचुरी झाली If there's a century, टाळ्या वाजवतात. people clap. मॅच जिंकली If a match is टाळ्या won, वाजवतात. people म्हणजे clap. विजयाचं विजय जाहीर करण्याचं किंवा विजय आणि घोषित करण्याचं पहिली गोष्ट जर का असेल तर ती टाळ्या वाजवणं आणि मुखानं जय जयकार करणं. And the one thing to declare victory and proclaim it is clapping your hands. म्हणून गाणं आपण गातो हाताने टाळी मुखाने जय. बरोबर आहे का So नाही? once we sing a song that we clap with our hands and we sing praises with our mouths. आम्ही टाळ्या वाजवतो म्हणजे ख्रिस्तामध्ये आम्ही जे विजयापेक्षा अधिक आहोत आम्ही विजय साजरा करतो. So we clap our hands means we celebrate victory, that we are more than conquerors. आम्ही मुखानं त्याचा जय जयकार करतो. ज्यानं मला विजयापेक्षा अधिक केलं त्या देवाचे आम्ही आभार मानतो. And we sing praises to Him means we thank Him who have made us more than conquerors. हालेलुया. Hallelujah. म्हणून प्रियानो आम्हाला ते समजणं फार महत्वाचं So आहे. beloved, it is important we understand it. आम्ही देव समजून घ्यावा. We need to understand our God, आम्ही देवाला ओळखावं, जवळनं ओळखावं and we need to know Him properly and closely. आणि सर्व करण्यासाठी आम्हाला देवाच्या ज्ञानाची फार गरज And आहे. to do all this, we need the knowledge of God. देवाच्या आम्ही पाहतो देवाला ओळखण्यासाठी आम्हाला वचन माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. And to know God, we need to know the Word. आम्हाला देवाला ओळखण्यासाठी पवित्र आत्म्यानं भरलेलं राहणं फार गरजेचं And आहे. to know God, we need to be filled with the Holy Spirit. हालेलुया. Hallelujah. आपला विषय चालला होता 2023 मध्ये. And we had a topic going on last year. काय विषय होता तो? What was the topic? इफिसकराचं पत्र याचा 5वा अध्याय त्याचा 18 वचन. Ephesians 5 and 18. द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने पूर्ण हो. तर आत्म्याने पूर्ण होऊन. And do not be drunk with wine, in which is dissipation, but be filled with the Spirit. आम्ही पाहतो द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, त्यात काय आहे? बेतालपणा आहे. Do not be drunk with wine because it has dissipation, तर आत्म्यानं परिपूर्ण व्हा, but be filled with the Spirit. आत्म्यानं भरलेले राहा. And be filled with the Spirit. आणि याविषयी आम्ही अनेक गोष्टी देवाच्या आत्म्यानं आम्हाला शिकवलेल्या आहेत. And the Spirit of God taught us many things. मी विचार करत होते की हा विषय थोडा आता स्टॉप करून नवीन विषयामध्ये हात घालावा And I was थोडासा. thinking, let's stop this topic and go to a new आम्ही topic. नवीन विषयासाठी प्रार्थना करत असताना And while praying for a new topic, देवाचा आत्मा मला म्हणतो की हीच गोष्ट महत्वाची जी लोकांपर्यंत जाणं फार the गरजेचं Spirit आहे. of God says this is the important thing that should go to the people. कारण आम्ही पाहतो विश्वासधारक लोक आणि अनेक चुकीच्या आणि मार्गाने जाऊन गोंधळलेल्या अवस्थेमध्ये पडलेले आहेत. And we see that believers go to many wrong ways and they're confused. परवा एका आणि सेवकाचा मला मेसेज आला And one servant messaged me, आणि त्याने मला मेसेजमध्ये त्याला कुठल्या तरी एका पक्षानं आणि पुणे शहराचं का महाराष्ट्र राज्याचं कुठल्या तरी अध्यक्षपद का उपाध्यक्षपद दिलं.
याच्याविषयी त्यांनी ते सांगितलं. And he told that some political party has given him some post of the state. त्या राजकीय पक्षाचं नाव The name of the political आणि party, याच्यामध्ये मला ते अध्यक्षपद मिळालं. and in that I have got the president post. आता पिंपरी चिंचवडमध्ये 2 दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला. And there was a program in Pimpri Chinchwad 2 days ago. विश्वासाच्या लोकांनी तो आणि प्रोग्राम आयोजित केला होता, कार्यक्रम आयोजित केला होता And believers had organized it. आणि त्याला राजकीय व्यासपीठ आलेलं होतं प्रियान, And, प्राप्त झालं And होतं. it had got a political angle to आणि it. प्रियानो, आम्ही कधी विचार करत नाही की या गोष्टी योग्य आहेत का, And beloved, we don't think if it's right or हे wrong. का घडतं. Why does this happen? ज्ञानाची उक्ती नाही, And they don't have the gift of knowledge. विद्येची उक्ती नाही. They don't have gift of wisdom. त्यामुळे आमची मुख्य चळवळ काय आहे हेच आम्ही विसरलेलो आहोत. So we forget what our main movement is. आमचं मुख्य मिशन काय तेच आम्ही विसरलेलो आहोत. And we forget what our mission is. आमचं मुख्य कार्य काय, आमचे मुख्य सेवा काय तेच आम्ही विसरलेले And आहोत. we forget our important work and service. आम्हाला कशासाठी देवानं बोलवलेलं आहे, For what has God called us? आम्हाला काय करायचं आहे, What do we have to do? याचा मी पाहतो लोकांना विसर पडलेला आहे. And people have forgotten it. आणि देवाचं नाव जोडायचं And attach the name of Lord आणि राजकीय गोष्टी आणि त्याचे कार्यक्रम साजरे करायचे. and do the political work there. देवाचं नाव जोडायचं Attach the name of Lord आणि जगातल्या कुठल्या तरी पक्षानं दिलेल्या अध्यक्षपदाचं आणि त्याचा अभिमान बाळगायचा. and some political party of the world given us some post and they Priya- have pride about it. देवानं तुम्हाला बोलवलेलं आहे. Beloved, God has called you. दावीद राजा जो आहे And King David says, तो इस्रायलाचा राजा, त्याला देवानं नेमलं होतं. God has appointed him king of Israel. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं And the Bible says, तो देवाला म्हणतो, देव स्तोत्र करता दावीद, and the psalmist David says to God, मी कोण माझ्या देवा, and who am I, Lord? माझ्या बंधूंमध्ये मी कनिष्ठ, I am the smallest among my brothers. रानात मेंढर चारणारा मी, I am a shepherd. असं मला तू त्यातून बाहेर You काढलं, took me out of it. रानातून मला बाहेर You काढलं took me out of the आणि wilderness. मला इस्रायलाच्या राजपदावर And बसवलं. you put me in the highest place of तू Israel. माझा सन्मान केला. And you honored me. मग ज्यानं माझा सन्मान केला त्याच्यासाठी मला जगायचं So आहे. one who has honored me, I have to live for him. देवानं मला नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून बाहेर And काढलं. God has got me out from the pit and the mighty clay. येशूनं मला स्वतःच्या रक्तानं आणि निर्दोष केलं, निष्कलंक केलं. And God has cleansed me from his blood. मला त्याला अब्बा आणि बापाशी हाक मारण्याचा अधिकार दिला. And we have the right to call him Abba and Father. देवाचा पुत्र, देवाचे पुत्र कन्या आम्ही गणण्यात आलेलो आहोत. And we are counted as sons and daughters of आणि God. तो देव मला म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी मोलवान आहात, And God says you are important for तुम्ही me. राजकीय याजकगण You are आहात, the royal priesthood. तुम्ही वेगळे केलेले राष्ट्र आहात, And you are the chosen one. तुम्ही माझे स्वतःचे लोक आहात, You are my own people. यासाठी की तुम्ही जगात जावं So that you go into the आणि world तुम्ही देवाचे गुण प्रसिद्ध करावे. and you preach the word of God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. या आपल्या कॉलिंग कडे किंवा बोलावण्याकडे कुणाचंही लक्ष नाही. And no one is paying attention to this calling. मी कोण आहे? Who am I? मी स्वर्गीय राज्याचा राजदूत आहे. I am an angel of the heavenly मी kingdom. याजक आहे. I'm a priest. मी पवित्र कार्यासाठी वेगळा केलेला I'm आहे. separated for holy work. माझं काम आहे देवाच्या राज्याची घोषणा करणं. My work is to preach the kingdom of माझं God. काम आहे अंधकारातल्या लोकांना प्रकाशामध्ये घेऊन येणं. My work is to get the people in darkness to light. माझं काम आहे संबंध सृष्टीला सुवार्तेची घोषणा करणं, My work is to preach the word to the त्या entire world. शिष्य करणं, Make them त्या disciples. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा देणं. Baptize them in the name of Father, Son and Holy Spirit. कुठं गेलं हे देवाचं काम? And where did it go away? प्रत्येकाला काहीतरी राजकीय स्थान हवं आहे. Everyone wants a royal आणि जे place. महत्वाचं स्थान देवानं तुम्हाला दिलेलं An आहे important place God has given you. त्याच्याकडे विसर पडलेला आहे. Everyone has forgotten बायबल it. सांगतो तुम्ही स्वर्गीय स्थानावर बसवलेले लोक And आहात. Bible says your people seated in the highest place. बसवणार आहे असं म्हटलेलं नाही. And it's not that you will be तुम्ही seated. तिथं ऑलरेडी बसवलेले You are आहात. already been seated there. एवढा मोठा मान तुम्हाला A मिळालेला great आहे. honor is been given to you. काय जगाच्या लोकांच्या मानाकडे तुम्ही वळत And आहात? why are you walking about the honor त्यांना of the world? स्वतःलाच काही मान नाही. They don't have honor ते themselves. तुम्हाला काय सन्मान देणार? How can they give you honor? तुम्ही मला सांगा, And you tell me, 10 पैकी 9 लोक, and 9 out of 10 people, थोडस स्पष्ट बोलतो, I'll speak clearly. राजकीय पुढाऱ्यांविषयी कधी चांगलं बोलतात का? And do they talk about political leaders in the right way? हो का नाही? Is it right or wrong? हो का नाही? Right or wrong? नाही. का बरं? Why so? कारण आपल्याला माहिती आहे सगळे काय भ्रष्ट आहेत. Because we know that everyone is corrupt. सगळे आम्ही पाहतो भ्रष्टाचारानं आणि माखलेले आहेत. Everyone is drowned in corruption. आम्ही पाहतो आणि त्या लोकांकडनं आम्हाला सन्मान घ्यायचा
ज्या राजांच्या राजानं तुम्हाला सन्मान दिलेला आहे तो आम्ही धुडकावून लावतो आणि जगातल्या अशा लोकांच्या नादी लागून आम्ही सन्मान मिळवण्याचा प्रयत्न And the King करतो. of Kings who has honored you, don't pay attention to him, and such people we try to get honor from them. हे योग्य आहे का अयोग्य आहे? It's right or wrong? अयोग्य आहे. It's wrong. हालेलुया. न्यायाच्या दिवशी अशा लोकांची फार बिकट अवस्था होणार आहे. On the day of judgment, situation of such people would be difficult. म्हणून अशा प्रसिद्धीच्या मागे लागू नका. So don't go again fame. काही सेवकांचे काल नागरी सत्कार झाले. And some servants were felicitated yesterday. ज्या देवाने तुमचा एवढा मोठा सत्कार केलेला आहे The God who has felicitated you so much. त्याच्या पुढे नागरी सत्कार काय किंमत आहे का हो त्याची? So what is the importance of the civilian honor? आहे का? Is it important? नाही. हालेलुया. म्हणून तो स्तोत्र करता म्हणतो, देवा तुम्हाला इस्रायलाच्या राजपदावर बसवलं, माझा मान तू राखलास, माझा सन्मान तू केलास. So psalmist says that you have made me seated on the highest place of Israel. You have honored me. त्या सन्मानाला मी योग्य नाही, So I am not worthy of that पण honor. तू मला ते सन्मानित केलंस. But you have honored me. शेवटपर्यंत तू प्रभूला विश्वासू राहिला. Until the end he was faithful to God. त्याची स्तोत्र तो गातो, And he was singing psalms. त्याचा महिमा तो वर्णन करतो. He was worshipping God. प्रियानो, हे किती अद्भुत आहे. And this is so wonderful. आणि मग प्रियानो, आज जे काही घडत आहे So beloved, what is happening ते today? का घडत आहे? Why is it happening? आम्ही पाहतो आत्मिक वरदानांचा अभाव त्यांना आहे. They lack spiritual blessings. ते जाणत नाही किंवा त्याचं ज्ञान त्यांना नाही. They don't know or they don't have the wisdom. अज्ञानामुळं माझे लोक बंदिवासात आहे. And my people are in bondage due to lack of knowledge. यशाचं पुस्तक याचा 5वा अध्याय त्याचं 13 आणि 14 वचन. Isaiah 5:13 and 14. यास्तव माझे लोक यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत. अज्ञानामुळं बंदिवासात गेलेत. पहा, अतिशय आणि मार्मिक असं हे विधान किंवा वचन देवाचं आहे. माझे अज्ञानामुळं माझे लोक कशात गेलेत? बंदिवासामध्ये गेलेले आहेत. Therefore my people have gone into captivity because they have no knowledge. अज्ञानामुळे माझे लोक बंदिवासात गेले. They are into captivity because of no ते knowledge. बंधनामध्ये गेले, Then captivity. तुरुंगवासामध्ये आहेत. They are in bondage. त्याचं कारण काय आहे? And what's the reason? अज्ञान आहे. And they don't have knowledge. ते अज्ञान आमच्यातून दूर होणं फार गरजेचं आहे. And the lack of knowledge should go तो away. प्रकाश आम्हाला प्राप्त होणं फार गरजेचं आहे. And we need to attain the light. ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे गुप्त निधी आहे, ते आम्हाला प्राप्त होणं फार गरजेचं And आहे. we need to get the gifts of knowledge in Christ is important. नाही तर प्रियानो, मी बंदिवासामध्ये अडकून जाऊ. Or else we go into captivity. आम्हाला काही समजत नाही. We don't understand आम्हाला anything. वाटतं मी देवाचंच काम करत आहे. We think we are working for God. आम्हाला वाटतं मी देवाच्या राज्यासाठी झटत आहे. We think we are working for पण kingdom of प्रियानो, God. आमचा उद्देश वेगळा आहे. But beloved, our motive is different. आम्हाला लोकांना आणि मोठमोठ्या सेवकांना हल्ली बाईट द्यायला आवडतं. And we like to give gifts to big servants. आम्ही पाहतो सर प्रकारचा जो चुकीच्या गोष्टी होत There आहेत. are all kinds of wrong things. एका मोठ्या फार आंतरराष्ट्रीय स्वतःला म्हणणाऱ्या सेवकाचा एक व्हिडिओ परवा आणि व्हायरल झाला And there was आपल्या one video of an international servant of God. विश्वासणाऱ्या लोकांमध्ये. And it went to the believers. आणि त्यांनी त्या व्यासपीठावर त्याच्या आणि सभेच्या ठिकाणी जे स्टेज होतं त्याच्यावर त्यांनी सगळे आणि फिल्म स्टार त्यांना बोलवलं होतं. And on the stage of the service, he called all the movie stars there. आणि मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो की सर प्रकारचे ते लोक जे आहेत ते फिल्मी स्टाईल एखाद्या फिल्मफेअर अवॉर्ड सारखे ते भाषण करत होते. And all those people were talking there like it was some film function. आणि त्या सेवकाविषयी ते म्हणत होते की आणि अतिशय सुंदर अतिशय सेक्सी असे ते आहेत असा शब्द वापरलेला आहे. And for the servant he said that he's very beautiful and very sexy. आणि वेगवेगळ्या प्रकारचे ते आणि शब्द विचारून ते संपूर्ण ते आणि सभा जे आहे ते स्टेज जे आहे ते त्यांनी पूर्ण आणि विचित्र अवस्थेमध्ये घेऊन गेले. And they were speaking very different words and they were speaking about the servant. आम्ही कुणाला बोलवतो स्टेजवर? And whom are we calling on stage? आम्ही कुणाचा सन्मान करतो? Whom are we felicitating? त्या नटीकडे बघून तो सेवक म्हणतो की मी लहानपणापासून हिच्यावर प्रेम करतो. And he was seeing the actress. He said that I love her since childhood. ती मला आवडते. And I like her. आणि परत म्हणतो की तर माझी बायको आहे तिला का त्याच्यात माहित नसेल. And my wife should know it. आणि मग जीप चावतात आला.
and then they bite his tongue. हे कुठं चाललंय? And where is it going on? आशीर्वादाच्या सभेमध्ये. And the blessing meeting. कोण बोलतंय? Who is saying that? देवाचा दास बोलतोय. And the servant of God says, स्टेजवर कोण बसले? who's on the stage? फिल्म स्टार बसले. The movie stars. स्टेजवर अभिषिक्त लोक बसले, आपण ओळखू शकतो. And the anointed people of God sitting on stage, we know फिल्म it. स्टार बसले But movie stars sitting आणि there. त्यांना काय वाटतं, मी देवाचं काम करत आहे. And they feel that I'm doing work of God. चुकीची वक्तव्य त्या ठिकाणी होत आहेत. And the wrong words they're speaking. चुकीचं काम होत आहे. And the wrong work is happening. त्याचं कारण काय आहे? What is the reason? ज्ञानाची उक्ती नाही, And they do lack knowledge. विद्येची उक्ती They नाही, lack the wisdom. समज नाही, And they don't have understanding. अज्ञान आहे. They lack knowledge. अज्ञानाविना माझे लोक बंदिवासामध्ये आहेत. Without knowledge, my people are in captivity. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. फार कितीतरी आणि गोष्ट आहेत त्या की आम्ही सेवकांमध्ये पाहत आहोत. And we see such things in servants of God. परवा आपल्या चर्च मधल्या एका मुलाचं एंगेजमेंट झालं. And there was an engagement about a boy आणि from our church. मला सांगितलं की त्या मुलाचे मामा आहे, पाळक आहेत, ते पण इथं आलेले आहेत. And I was told that his uncle is a pastor and he's come here. मी त्यांना वरती बोलवलं बसायला I called him up to sit. आणि ते मग शेवटची प्रार्थना त्यांना दिली. And I gave him the prayer in the end. प्रियानो, प्रार्थना किती साधी सोपी, देवानं स्पष्ट शब्दात लिहिली कशी प्रार्थना करायची. And the Lord has written how we should pray in a simple language. स्वर्गीच्या पित्याला येशूच्या नावामध्ये, To Heavenly Father in the name of Jesus. किंवा येशूच्या नावामध्ये येशूला प्रार्थना In the करायची, name of Jesus, pray to Jesus. किंवा पित्याजवळ येशूच्या नावामध्ये प्रार्थना करायची. Or pray to Father in the name of Jesus. डायरेक्ट पित्याला प्रार्थना तुम्ही करू शकता. Pray direct to Father. आणि त्यांनी प्रार्थना केली पवित्र आत्म्याला. And he prayed to the Holy Spirit. पवित्र आत्म्या, मी तुझे आभार मानतो. And Holy Spirit, I give thanks to you. तुझ्या वचनाची गुज तू प्रगट केली, आभार Thank मानतो. you for revealing the secrets of your पवित्र word. आत्मा, पवित्र आत्मा. Holy Spirit and Holy Spirit. मग शेवटी मी म्हणतो येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून पित्या तो आहे. In the name of Jesus, we say, let the Father listen. म्हणजे प्रियानो, सेवक बनवणारे, पाळक बनवणाऱ्या लोकांना प्रार्थना कशी करावी तेही माहित नाही. So beloved, the people who are servants, they don't even know how to pray. आणि ती जर योग्य नसेल, And if it is not right, अग्नी जर शास्त्रोक्त नसेल, and if the fire is not according to the तर scriptures, ती अग्नी परमेश्वर स्वीकारत नाही. Lord doesn't accept the fire. प्रार्थना जर आत्म्याच्या प्रेरणेने If असेल, the prayer is not according to the तर Spirit, ती देव स्वीकारणार नाही. God doesn't accept it. बुद्धीच्या सामर्थ्याने प्रार्थना केली, And you pray by your own mind, पण ती वचनामध्ये शिकवल्याप्रमाणे जर but असेल, it is according to the तर word, देव ती प्रार्थना then करेल. God will listen to it. तुम्ही किती चांगले शब्द वापरले And how many good words you आणि put in, पवित्र आत्म्याला प्रार्थना केली, and you pray to the Holy Spirit, काही उपयोग नाही. it's of no use. ती प्रार्थना देवापर्यंत जात That नाही. prayer is of no use. पण तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने But by the presence of the Holy Spirit, परमेश्वर पित्याला to pray to the Father, येशूच्या नावामध्ये प्रार्थना करता, pray in the name of ती Jesus, प्रार्थना धुपाप्रमाणे देवाला सादर होते. and that prayer goes like a worship to Lord. आमेन, Amen. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, हे का घडतं? Beloved, why does this happen? सेवक बनवणारे लोक अशी चुकीची प्रार्थना का करतात? Why do servants pray in a wrong way? अज्ञान आहे, And because of the lack of knowledge. ज्ञानाची उक्ती नाही, And they don't have a gift of knowledge. विद्येची उक्ती नाही, No gift of wisdom. अज्ञानामुळे माझे लोक बंदिवासामध्ये आहे, My people are in captivity because of no knowledge. तुरुंगामध्ये They're आहे. in prison. त्यांना वाटतं मी प्रभूची सेवा करत आहे, They feel I serve Lord. त्यांना वाटतं मी येशूचा महिमा करत आहे. They feel I worship the पण Lord. प्रियानो, त्यांच्यामध्ये ते ज्ञान नसल्यामुळं ते बंदिवासामध्ये गेलेले But आहेत. beloved, they don't have the knowledge, and that's why they've gone into captivity. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मेंढरांची काळजी घ्यायला समर्थ Our आहे. Lord Jesus Christ is able to take care of his sheep. कोल्हापूरला एका ठिकाण काही तरुण सेवक आणि उपोषणाला बसलेले आहेत. And in Kolhapur, some young servants of God are sitting on a fast. आमरण उपोषणाला बसलेले And आहेत. they're fasting unto death. कशासाठी? For what? कबरेसाठी जागा मिळावी म्हणून, And they want a place for burial ground. कबरस्थानासाठी जागा मिळावी They म्हणून. want place for burial ground. आता मला सांगा, So tell me, परमेश्वरानं असं आपल्याला सांगितलेलं आहे का? Lord has told, की is Lord told us, ज्या देशामध्ये तुम्ही राहत आहात, the country you're staying in, तुम्हाला जर काही मागणी करायची if you असेल want to ask anything, तर तुम्ही आमरण उपोषणाला बसा. and you have to fast unto that, लिहिले का कुठं? it's written. नाही.
तुमची गरज देवाला माहित आहे. And God knows your needs. तुम्ही देवाला मागा, And ask to God, देव तुम्हाला देणार आहे. God is going to give it to you. तुम्ही आमरण उपोषणाला बसू नका, You shouldn't fast unto death. तुम्ही उपास करा, You should fast. प्रार्थना करा, And pray. आपल्या खोलीमध्ये जा, Go into your room. दार खिडक्या लावा, And close the doors and गुप्तदर्शी पित्याला प्रार्थना करा. And pray secret, pray to God. धार्मिकाच्या हाकेकडे कान देणारा तो देव आहे. And He is the one who gives ear to the righteous. ते उपोषणाला बसलेले आहेत And the people are sitting unto आणि fast. लोकांना आव्हान केलंय. And they are calling out to तुम्हाला जर people. उपोषण करता येत नसेल If you can't fast, तर तुम्ही तिथे येऊन नुसतं सहभागी व्हा. just come there and sit there. कशासाठी सहभागी व्हा? For what? काय कारण आहे? For what is the reason? तेवढा वेळ मी प्रभूची उपासना करू शकतो, That time I can worship God. तेवढा वेळ मी प्रभूची प्रार्थना करू शकतो, That time I can pray to God. तेवढा वेळ मी कुणाला तरी जाऊन शुभवर्तमान सांगू शकतो, That time I can spread the gospel to तेवढ्या someone. वेळामध्ये जाऊन मी कुठल्या तरी रुग्णासाठी प्रार्थना करू शकतो. That time I can go and pray for some sick. जी गोष्ट देवानं सांगितली नाही ते करायला मी वेळ का वाया घालू? So why should we waste time to do what God hasn't told तर us? जे देवाने मला करा सांगितलं त्याच्यासाठी मी वेळ देणार What आहे. God has told us, we need to put our time into that. प्रार्थनेसाठी वेळ, Pray, स्तुती स्तवनासाठी वेळ, time to worship, रुग्णांसाठी आणि आम्ही पाहतो प्रार्थना करण्यासाठी जाण्यासाठी वेळ, and the time to pray for the healing of the sick. स्वार्थ प्रसारासाठी वेळ, Time for spreading the तो मी gospel. देणार आहे. And I'll going to give it. हालेलुया. Hallelujah. उपोषणाला कोणाला बसा सांगितलेलं आहे? But you shouldn't sit for a fast. म्हणजे इतर राजकीय पक्षासारखं आमचं झालं प्रियानो. So we are just like the other political parties. सगळ्यांनी पक्ष स्थापलेत. Everyone has made their party. मग ख्रिश्चन लोकांनी सुद्धा आता पक्ष स्थापले. So Christians have also made a party. काही दिवसांनी असंही पाहायला मिळेल प्रिया. After some days we'll see एखादा ख्रिश्चन व्यक्ती उभा राहिलाय some Christian is electing, आणि त्यांनी त्यावर आणि चिन्ह मागून घेतलंय क्रॉस. and he's asked for a symbol that is a cross. अज्ञान. And there's lack of knowledge. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, अज्ञानामुळे माझे लोक बंदिवासामध्ये आहेत. So beloved, my people are in captivity because of no knowledge. प्रभू स्वतः म्हणतो मागा म्हणजे The मिळेल, Lord says, ask and you'll get, शोधा म्हणजे सापडेल, and search and you'll get, ठोका म्हणजे तुमच्यासाठी and उघडली knock and जाईल. it will be open for you. मी खरा द्राक्ष वेल आहे, I am the vine, तुम्ही फाटे आहात, and you're the vineyard. तुम्ही मजमध्ये, You're in me, माझी वचनं तुम्हामध्ये राहिल्यानं and my word stays in तुम्ही you. जे काय पित्याजवळ माझ्या नावाने मागाल, Whatever you ask the Father, पिता तुमच्यासाठी करणार. Father will do it for you. कब्रस्थानाची जागा काय अवघड आहे? And what is the place for burial ground? हालेलुया. Hallelujah. मेल्यानंतर जिवंत लोक बघतील काय करायचं ते. And after you die, the living will see what to do. तुम्हाला कोणी कचऱ्याच्या डब्यात टाकणार नाही, And no one will throw into the garbage bin. कुठेतरी रस्त्यावर असं उघड्यावर फेकून देणार No नाही. one will throw you onto the road. तेवढी तरी आपल्या लोकांची विषयी आपल्याला खात्री आहे का नाही? And we are sure about our people. आहे की नाही? Are we sure? बरोबर की नाही? Is it right? मग जरा आपल्या लोकांसाठी टाळ्या वाजवा. आम्ही काय करत आहोत आम्हाला कळत नाही प्रिया. We don't understand what we do. अज्ञानाविना माझे लोक Because बंदिवासामध्ये of no आहेत. knowledge, my people are in आणि त्याच्यामुळे captivity. काय घडत आहे पुढचं वचन वाचा. So what is happening? Let's read the word. त्यातले प्रतिष्ठित उपाशी मरत आहे, हा, त्यातले काय करत आहेत? प्रतिष्ठित उपाशी मरत आहे. असे उपोषण करून. बरोबर, ह्याला उपाशी मरणं म्हणतात प्रियानो. And they're famished. कारण हा उपास काय देवाला मान्य नाही. Because God doesn't like this fasting. तुझा उपास करतोस, If you're fasting, डोक्याला तेल लाव, and anoint your head with तुझा oil, चेहरा म्लानमुख होऊ देऊ नकोस. and don't let the light go away जे from your गरीब, mind, जे भुकेले त्यांना अन्न तू दे, and give food to the people who lack, जो उघडा असेल त्याला वस्त्र तू दे. and who doesn't have clothes, give it to him. म्हणजे तुझा उपास देवाला मान्य So your ठरेल. fasting is acceptable तुझी to God, जखम लवकर भरेल. and you will be healed soon. तू हाक And मारशील you'll call out, आणि परमेश्वर तुला उत्तर देईल. and God will answer you. प्रभूला पसंत पडणारा हाच तो उपास नव्हे का? And is this not the fast that God likes? हालेलुया. Hallelujah. प्रियांनो, जगाच्या रूढीप्रमाणे चालू नका. Beloved, don't go act like the doctrines of the world. जगाचा तो पसरट मार्ग आहे. And there's a wide way in the world. तो नाशाकडे जाणारा मार्ग It goes to आहे destruction. आणि त्या मार्गाने जाणारे पुष्कळ आहे. And there are many to go through that road. आम्ही जगामध्ये आहोत पण आम्ही जगाचे लोक नाही. We are in the world, but we are not of the world. जगाची मैत्री देवाशी वैर आहे. Friendship with the world is enmity with God. मग जग करतं ते आम्ही करायचं का? So what we should we do that what the world does? हालेलुया. Hallelujah. जग करतं ते आम्हाला करायचंय का? Should we do what the world does? नाही. हाल It's not that. प्रियानो, आम्ही पाहतो वेगवेगळ्या पक्ष आता स्थापन होऊ शकतात, So many parties are getting established. पण देवाने एकाच गोष्टीची स्थापना केलेली God has established one thing, आहे. मंडळी. the church.
ख्रिस्ताची मंडळी, Church of God, गौरवी मंडळी, glorious church, डागविरहित मंडळी, and the stainless church, सुरकुतीविरहित मंडळी, wrinkleless church, पवित्र आत्म्यानं परिपूर्ण मंडळी, full of spirit, the आणि church. त्या मंडळीचे तुम्ही घटक And you आहात. are the part of that church. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. आम्ही मंडळी आहोत. And we are the church. आणि मग आमच्या पक्षाचा कोण आहे? देव आहे. And one who is of our side is our Lord. कोण आहे तुमच्या पक्षाचा? Who is in your side? तुम्ही कोण Who आहात? are you? आम्ही सर्व जर एकत्र म्हटलं तर आम्ही कोण आहोत? If we are one together, आम्ही मंडळी we आहोत. are the church of God. हालेलुया. Hallelujah. आणि आम्हाला चालवणारा कोण आहे? And who is the one who is driving us? आमचा नेता आहे. And he's a leader. आमचा प्रभू आहे. He's a God. आणि तो नुसताच मंत्री नाही, And he is not just a तो minister. अद्भुत मंत्री And आहे. he's a great minister. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जगातले मंत्री जनतेचं खातात And the ministers in the world eat from the people. आणि आमचा मंत्री आपल्या प्रजेसाठी वधस्तंभावरचं मरण सोसतो. And our minister bores the death on the cross for us. एवढा मोठा फरक आहे प्रिय. And there's a big difference. मग तुम्हाला कुठल्या मंत्र्याच्या मागे जायचं आहे? So which minister you should follow? जगातल्या मंत्र्याच्या मागे जायचं आहे And the minister of the world? का तुमच्या अद्भुत मंत्र्याच्या मागे जायचं आहे? Or your wonderful minister? कोणाच्या मागे जायचंय? Who should we follow? तो अद्भुत मंत्री कोण आहे? Who is the wonderful minister? माझा तुमचा प्रभू येशू ख्रिस्त. You are in my Lord Jesus Christ. हालेलुया, Hallelujah. ज्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभावरचं मरण सहन केलं, Who has bore the death on the cross for you and me. ज्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी चापकाचे फटके सहन Who केले, has bore the stripes for you and me. जो म्हणतो अहो कष्ट्याने भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा He देतो. who says, all you heavy laden and burdened, come to me and I'll give you rest. असा तो मंत्री आहे. He's such a minister. म्हणून त्याला अद्भुत मंत्री And that is म्हणतात. why he's called a wonderful minister. तो देव आमचा आहे. And God is ours. म्हणून प्रियानो आम्ही ज्ञान प्राप्त So करू. beloved, we should attain the knowledge. अज्ञानामुळे माझे लोक बंदिवासामध्ये Because आहेत. of no knowledge, my people are in captivity. प्रतिष्ठित लोक उपाशी मरत आहेत. Honorable men are famished. पुढं काय लिहिलंय पहा. लोकसमुदाय आणि लोक समुदाय तृषाकांत झाला आहे. तृषाक्रांत होणं म्हणजे काय? तहानेला होणं. And the multitude dried up in thirst. अज्ञानामुळे काय झाले? लोक बंदिवासात गेलेत. And because of no knowledge, they are in त्यातल्या captivity. प्रतिष्ठित लोकांची अवस्था काय? तर ते काय झालेले आहेत? उपाशी मरत आहेत. Honorable men got famished. आणि लोक काय झालेले आहेत? And what have happened to people? तृषाक्रांत झालेले They आहेत. become thirsty. काय काय शब्द आहे त्याच्या अगोदर? त्यांना तृषाकांत आहे. त्याच्या अगोदरचा शब्द लोकसमुदाय लोक समुदाय And the multitude. कसा झालेला आहे? How has it become? तृषाक्रांत झालेला They आहे. become thirsty. तहानेला तो झालेला आहे. They lack water. पुढे काय लिहिले पहा. What is written? ह्यामुळे यामुळे अधोलोकाने अधो लोकांनी पहा, नीट लक्ष द्या. मी तुम्हाला यासाठी सांगतो, I'm telling you. यामुळे अधो लोकाने आपली क्षुधा म्हणजे आपली भूक वाढवली आहे. And because of this, the Sheol has enlarged itself and opened its mouth beyond measure. कुणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा No one नाही. should get destroyed. It's the will of तर God. प्रत्येकाने सत्याच्या ज्ञानाप्रत पोहोचावं Everyone should attain the knowledge of the truth आणि सार्वकालिक जीवनाचा वाटा मिळवावा ही देवाची इच्छा आहे. and get a part of the heavenly kingdom. That is the will of God. येशू म्हणतो परमेश्वर म्हणतो मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, And Jesus says, I am not pleased with the death of the one who's dying. तर मागे फिरा आणि जिवंत तुम्ही राहा. So turn around and be alive. पण प्रियानो अज्ञानामुळे काय घडत आहे? So what is happening because of the lack of knowledge? आम्ही पाहतो त्या ठिकाण प्रतिष्ठित लोक उपाशी मरत So आहेत. the honorable men are getting famished. लोक समुदाय तृषाक्रांत झालेला The आहे. multitude is getting thirsty. सर्व प्रकारची प्रतिकूल परिस्थिती आहे. It's unfavorable ही situation everywhere. कशामुळे झालेली आहे? Why is it happening? अज्ञानामुळे झालेली Because of the आहे. lack of knowledge. ज्ञान नाही प्रियानो. There's no knowledge. आम्हाला फक्त माहिती आहे आशीर्वादाच्या सभेला जायचं, We just know to go to the blessing meeting. प्रभूकडनं मागून घ्यायचं. Ask to God देव माझ्या बरोबर काय बोललेला आहे? what God has talked to तुला me. हे घर देणार, तुला ते घर देणार, तुला असं करणार, तुझं तसं I करणार. give this house, that house, I'll do this thing for you and that thing for you. लोकांना काय हवंय प्रियानो? What do people want? वचनातली गुजू नको. They don't want the mysterious मी things of the सत्य word. तुम्हाला सांगतो तसं लोकांना आवडत नाही प्रियानो. I tell you the truth and people don't like it. लोकांना वाटतं सेवकाने म्हणावं की तुझ्यावर सोन्याचा पाऊस पडणार आहे, And people think that the servant says you'll get a rain of तुला gold. एवढा पैसा मिळणार Or आहे, you'll
get great money. तुला एवढी घरं मिळणार You आहे, will get and many तुला houses. दारिद्र्य कधी माहित पडणार नाही. And you should be prosperous always. मग तो देवाचा दास आत्म्यानं भरलेला दास And आहे. then the servant of God is filled with the Spirit. पण जर त्याने तुम्हाला तुमचं पाप दाखवलं, But if he shows you your sins, वचनातून तुमचे दोष दाखवले, and if he accuses you through the word, ते काय पाळक आहे का? and is he a pastor? मग लोकांना ज्ञान नको. And people don't want knowledge. मग यात अज्ञानामुळे काय होत आहे? So what happens due to lack लोक of knowledge? स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत आहेत. People are breaking their own आणि legs with a सेवक stone. सुद्धा लोकांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न And the करत आहेत. servants are giving people what they need. हालेलुया, त्यांच्या होला हो. And just saying yes. अरे प्रियानो, असं नाही चालत. And the such thing don't आम्ही work. गोड गोड भाषण करणारे लोक नाही. And we should be people pleasers. मग प्रियानो, मी पाहतो मी स्पष्ट बोलावं. So we should talk clearly. आम्ही पाहतो आणि अज्ञानामुळे काय झालंय, आम्ही पाहतो लोक आधी बंदिवासात गेलेत. And because of lack of knowledge, people are in प्रतिष्ठित captivity. त्यांची उपासमार होत आहे. Honorable get famished. उपाशी ते मरत आहेत. The famished. जनसमुदाय तृषाक्रांत झाला आहे. Multitude are thirsty. आणि याचा फायदा अधो लोकांनी घेतलेला आहे. And the Sheol has taken advantage of this. सैतान कोणाला खावं कोणाला गिळावं यासाठी टपून बसलेला आहे. And the devil is waiting to eat someone. आता त्याला समजलं की हे सगळे अज्ञानामध्ये आहे. And he knows that everyone is in no knowledge. आणि त्यांच्या एकंदरीत वर्तनामुळे त्याला वाटत नाही की यांना ज्ञानाची काही गरज आहे. And according to the acts, it doesn't feel that they केवळ need knowledge. ज्ञानाची काय ओढ आहे. Or if they have the pull of knowledge. आणि मग त्या अज्ञानामुळे लोक तर बंदिवासात गेलेत. So they have gone into captivity. प्रतिष्ठित उपासमार त्यांची उपासमार The होत आहे. honorable are getting famished. लोकसमुदाय तृषाक्रांत झाला आहे. Multitude has got thirsty. अधो लोकांनी संधी साधलेली And the आहे. Sheol has taken his chance. काय संधी साधली? And what is the chance there? आपली क्षुधा त्यानं वाढवली. He has opened its mouth beyond measure. तेच लिहिलंय का? वाचा परत. त्यामुळे अधोलोकाने त्यामुळे अधो लोकाने आपली क्षुधा वाढविली आपली आहे. क्षुधा म्हणजे आपली भूक वाढवलेली आहे. आपले तोंड अमर्याद पसरले आहे. कसं पसरलेले त्यांनी तोंड आपलं? अमर्याद. अमर्याद. किती लोंडाच्या लोंडा येऊ दे, त्यानं तोंड अमर्याद पसरले. सगळे तो खाऊन टाकणार आहे. The Sheol has enlarged itself and opened its mouth beyond measure. पसरट मार्गाने जाणारे भरपूर आहे. And there are many people who like to go by the wide way. अरुंद मार्ग जाणारे थोडके आहे. And there are a few who go by the narrow way. तुम्हाला कुठल्या मार्गाने जायचा? And which way you want to go to? पसरट मार्ग नाशाचा मार्ग. The wide way takes you to destruction. अरुंद मार्ग जीवनाचा मार्ग. Narrow way takes you to life. तुम्हाला कुठं जायचं आहे? And where do you want to go? कुठल्या मार्गाने जायचं? Which way you want to follow? कुठल्या मार्गाने जायचं? Which way? अरुंद मार्ग. You have to go through the narrow way. मग त्या मार्गाने जर तुम्हाला जायचं If you असेल want to go through it, तर तुम्हाला ज्ञानाची गरज आहे. you need the knowledge. तुम्हाला विद्येची गरज आहे. You need the wisdom. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, या मार्गावर चालताना मी पाहतो And while walking on the way, we see. हा मार्ग स्वर्गाच्या दिशेने जाणारा असा बोर्ड त्या मार्गावर आहे. And there's a board that says it goes to heaven. आणि तो बोर्ड त्याच्यावर ते मला ज्ञान आहे की हा मार्ग स्वर्गाच्या दिशेने जातो. And the hoarding, it gives us knowledge that it takes you to heaven. मग तेवढंच प्राप्त तेवढंच मला मर्यादित ठेवायचंय का? So I do have to limit myself to that. मला तो मार्ग ज्ञान आणि स्वर्गाचा मार्ग आहे, मला त्याचं ज्ञान आहे. So that is the way of heaven. I know that. आणि त्या मार्गानं चालणं ही विद्या आहे. And walking by that way is the knowledge. लक्षात येते का? Do you understand? ज्ञान आणि विद्येचा फरक तुम्हाला सांगतोय मी. Do you to understand the difference of knowledge and wisdom? स्वर्गाच्या मार्गावर बोर्ड आहे. And there's a hoarding on the way of heaven. हा मार्ग स्वर्गाच्या दिशेने जातो. This way takes you to heaven. स्वर्गाचा मार्ग आहे. That's the way to heaven. ते ज्ञान मला आहे. I have the knowledge. मग नुसतं तिथंच उभा राहून चालणार आहे का? So do I have to just stand there? ज्ञान आहे, I know the पण knowledge. त्या मार्गाने चालून ते गाठणं ही विद्या आहे. But wisdom is that you walk on the way and you attain it. ट्रेन चालवणारा ट्रेनचा जो ड्रायव्हर असतो, So the driver who drives the train, त्याला जर माहित आहे की लाल सिग्नल आम्ही पाहतो काहीतरी धोक्याचा इशारा आहे, थांबायला he पाहिजे. knows that at the red signal we have to stop or there's some danger तो ahead. रेड सिग्नल कशासाठी त्याचं ज्ञान त्याला आहे. So he knows why the red signal is there. पण तेवढं ज्ञान असून मग काय उपयोगाचं आहे का? But if is the knowledge तो important, रेड सिग्नल लागलेला आहे. the red signal is turned म्हणजे on. काहीतरी धोका आहे त्याचं ज्ञान त्याला आहे. Some danger is there. He has the knowledge. आणि त्यामुळे ती गाडी थांबवणं ही विद्या आहे. And the wisdom is that he
stops हे the train. शहाणपण आहे. And that is the म्हणून good ज्ञान understanding. आणि विद्या So knowledge and wisdom, बरोबर त्याची जोड होणं फार गरजेचं and आहे. they have to be connected in tandem. ज्ञानाचा आणि विद्येच्या शब्दाचा अर्थ एकच पाहायला मिळतो आपल्याला. So knowledge and wisdom, we think that it is the same पण meaning, दोन्हीमध्ये फरक आहे. but there is a difference. हालेलुया. Hallelujah. त्याने क्षुधा वाढवलेली आहे. And he has opened his mouth. आपलं मुख अमर्याद त्यांनी पसरलेलं आहे. He has opened it beyond measure. तेवढंच आहे का? पुढे अजून काय? त्यात त्यांचे वैभव, त्याच त्यांचे वैभव, त्यांचे जमाव, त्यांचे जमाव, त्यांचा थाटमाट, त्यांचा थाटमाट, तेथले मोज मारणारेही पडतील. तेथले मोज मारणारेही पडतील. पडतील. कशामुळे हे सगळं घडलंय? आज्ञा. आज्ञा. The glory and the multitude and the pomp, and he is who is jubilant shall descend into it. पहा, And see here, अज्ञान lack of knowledge. अतिशय भयंकर अशी गोष्ट आहे. And it's an important thing. म्हणून देवाजवळ आलात ना प्रियानो, So when you come to God, देवा मला हे दे, पैसा दे, नोकरी दे, अमुक कर, काही मागू नका. God give me money, God give me a good job. You shouldn't ask this. आज तुमची माझी मंडळीची गरज आहे. आम्हाला ज्ञान हवंय. And today it's the need of you, me and the church that we need the knowledge. ज्ञानाचं महत्व आम्ही ओळखणं फार गरजेचं We need आहे. to know the importance of the knowledge. त्याची जाणीव आम्हाला होणं फार गरजेचं आहे. And we need to have the realization. आम्हाला त्या ज्ञानामध्ये चालणं फार गरजेचं We आहे. need to walk in the knowledge. ज्ञानाची उक्ती आमच्या जवळ असणं फार We need गरजेचं to have आहे. the gift of knowledge. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. त्यानो आपल्या जुन्या का म्हणजे ब्रिटिशांचं राज्य असताना Beloved, during the British time, काही समाज सुधारक त्यावेळेला जन्माला आले. and some social reformers were born that time. त्याच्यामध्ये आम्ही पाहतो एक महात्मा फुले होते. And there was one person, Mahatma Jyotiba Phule. त्यांनी समाज सुधारणेत अतिशय चांगलं काम केलं. And he has given good contribution in social reform. त्यामुळे शूद्र अशूद्राचे जे प्रकार होते, And there were casteism that शुद्ध time. अशुद्धचे, And there were touchables and आणि untouchables. त्यांनी बघितलं की क्षुद्र लोक कशामुळं आज निराशेमध्ये आहे. And he saw that untouchables are in disappointment for what reason? कारण त्यांच्याजवळ विद्या नाही, Because they didn't have knowledge. त्यांच्याजवळ शिक्षण They नाही, didn't have the teaching. त्यांच्याजवळ ज्ञान नाही. They didn't have the wisdom. म्हणून त्यांनी एक त्यावेळेस म्हटलेलं होतं. And that is why he had a saying there. त्यांच्या काही काव्य पंक्ती आहेत And there's some lines आणि of त्या his याही poem. गोष्टीला किती समर्पक आहेत पहा. And I'll read some of it. आता त्यात ओळी मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवतो. So I'll read some of the lines. सगळ्यांना त्या माहिती असतील. You know it. त्या ठिकाणी महात्मा फुले म्हणतात, And Mahatma Phule says that. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. So without knowledge you lost your mind, and without your mind you lost your righteousness, and without your righteousness you lost your speed, and how can you be so low? अज्ञानामुळे माझे लोक बंदिवासामध्ये Because आहेत. of the lack of knowledge my people are in त्यांच्याजवळ captivity. कुठल्या प्रकारचं शिक्षण नाही. They don't have any teaching. शिक्षण आलं पण त्यांनी ते स्वीकारलं नाही. Teaching came but they didn't accept. मनानेच ते चाललेत. And they are walking by their own मग mind. या ठिकाणी ते म्हणतात की विद्येविना मती गेली. So without knowledge the mind went away. मती म्हणजे विचार आहे. And it is your thoughts. आपण नाही का नेहमी म्हणतो बाबा माझी मतीच कुंठली आता याच्या पुढं. So my mind is not working, we say sometimes. म्हणजे माझे विचारच संपलेत, आता विचार करण्याची शक्ती राहिली My नाही. thoughts are I can't think further. म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात विद्येविना मती गेली. Without knowledge the mind goes away. विद्या नाही ते विचार सुद्धा चांगले नाहीत प्रियानो. When knowledge is not there, there are no good thoughts. काय करावं ते समजत नाही. You don't know what to do. म्हणून ते म्हणतात विद्येविना मती गेली. So without knowledge your mind is gone आणि away. मतीच नाही, विचारच नाही, Without thoughts, तर त्या मती विना नीती गेली. and you lost your righteousness. नैतिकता गेली. You got good counsel. नीतीच्या गोष्टी गेलेल्या आहेत. And your righteousness is gone. हालेलुया. Hallelujah. म्हणून मी त्या मती विना नीती गेली. So without your thoughts, your righteousness is gone. नीती विना गती गेली. And your speed is gone without righteousness. नीतीच नाही तर गती नाही. And if you don't have the righteousness, your speed वेग is gone. नाही. And you don't have good speed. आयुष्याला काहीच गती नाही. No speed to life. धबक्यासारखा आम्ही थांबलेलो आहे. And we are just sitting in one place. तिथंच आमची अवस्था आहे. We just standing there. त्याच्या पुढे जाण्याची काही इच्छा नाही. And we don't have will to go कारण forward. नीतीच नाही. We don't have the good knowledge. नीती नाही कारण मती नाही. We don't have the good mind. मती का नाही कारण विद्याच नाही. Because we don't have the good knowledge. हालेलुया. Hallelujah. नीती विना गती गेली.
And without the good understanding, your speed is आणि gone. थांबलेली अवस्था कुणालाही आवडत नाही. And no one likes to stand in a place in their lives. लोकांना डबक्यातलं पाणी बघायला आवडतं का नदीचं वाहणारं पाणी बघायला And आवडतं? do people like stale water or a flowing water in the river? कुठलं आवडतं? Which one do they like? हा, थांबलेल्या पाण्यामध्ये दुर्गंधी वाढते, And a stale water has a bad odor. वाहत्या पाण्यामध्ये ताजेतवानापणा असतो. A flowing water has freshness. मग नीती नाही तर गती नाही. So if you don't have a good plan, you don't आणि have a speed. गती नसल्यामुळं काय ते म्हणतात, If you don't have a speed गती विना वित्त गेले. and you don't have the financial things वित्त म्हणजे काय? पैसा. and the financial things वित्त मंत्री and the finance minister. हा, त्याला म्हणतात मग गती विना वित्त गेले. Without speed, you don't have any financial गतीच things. नाही तर पैसा नाही. No speed, no money. वित्त गेले And you lose the financial आणि things. या वित्ताविनामुळे क्या या पैशामुळं क्षुद्र खचले. क्षुद्राविषयी ते बोलत होते. And without the money, the lower caste, they went into disappointment. आणि शेवटची ओळ अतिशय महत्वाची The आहे. last line is important. इतके अनर्थ And such a bad thing एका अविद्येमुळे झाले ते. just happened because of the lack of knowledge. इतके अनर्थ एका अविद्येने केले. And such a bad thing happened just because of lack of knowledge. ज्ञानाची युक्ती नाही, विद्येची युक्ती नाही, इतके अनर्थ त्याने होऊ शकतात. No gift of knowledge, no gift of wisdom, and such a bad thing can happen. काय अनर्थ होऊ शकतात? What bad thing can happen? प्रतिष्ठित उपाशी मरत आहे. Honorable men get famished. लोक समुदाय तृषाक्रांत झालेला People आहे. get thirsty. आणि अधोलोकांना आपली क्षुधा वाढवलेली Sheol has आहे. enlarged his त्याने mouth. आपलं तोंड अमर्याद पसरलेलं Has opened it आहे. beyond measure. आणि पुढे काय शेवटचे वाचावं त्या शब्द, त्यात त्यांचे वैभव, त्यात त्यांचे वैभव कमवलेलं, त्यात त्यांचं वैभव, त्यांचे जमाव, त्यांचे जमाव, त्यांचा थाटमाट, त्यांचा थाटमाट, तेथले मौज मारणारेही पडतील. तिथले मौज मारणारेही The पडतील. glory and the multitude and the pomp and he who is jubilant shall descend into it. मग इतके अनर्थ कशामुळे झालेले आहे? So how does such bad thing happen? एका अविद्येनं ते केले. Just because of the one lack of knowledge. हालेलुया. Hallelujah. म्हणजे विद्या नसेल तर केवढे मोठे अनर्थ आहेत प्रिया. So if you don't have the knowledge, such bad things are going to happen. देवाला नेहमी बुद्धी मागा, So ask God for knowledge always. ज्ञान मागा. Ask God for देवा wisdom. मला तुझं ज्ञान Give me हवंय. wisdom, Lord. मला आम्ही पाहतो ज्याला जो ज्ञानानं उण आहे त्याने ते परमेश्वराकडे मागावं. बायबल सांगतं देव त्याला ते देईल. So one who lacks knowledge should ask to God, says the Bible, and God will give it to you. हालेलुया. Hallelujah. पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनापासून काही वचन वाचूयात आपण. 2 Peter 1 and 3. ज्याने तुम्हा आम्हाला ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवाने आपल्या गौरवाने पहा, ज्यानं तुम्हा आम्हाला आपल्या गौरवाने व सत्वाने पाचारण केले, व सत्वाने पाचन केले. पहा, गौरवाने आणि सत्वाने तुम्हाला आणि मला पाचारण केले. लक्षात घ्या, गौरवाने आणि सत्वाने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने, त्याच्या दैवी सामर्थ्यानं जीवनास व सुभक्तीस, जीवनास व सुभक्तीस जे सर्व काही साधक जे सर्व काही साधक ते आपल्याला दिले आहे. हा, जीवनास आणि सुभक्तीस जे काही साधक आहे ते सर्व त्याने आपणाला दिलेलं आहे. पुढं हे तुम्हाला माहित आहे. हे तुम्हाला माहित आहे. त्यांच्या योगे हे तुम्हाला माहित आहे. पुढे काय लिहिले? त्यांच्या योगे मोलवान व अतिमहान अशी वचने. हा, पहा काय म्हणले? त्यांच्या मोलवान आणि अति महान महान. अशी वचने. काय वचनाचं त्याला उपमा दिली? मोलवान आहे आणि अति महान अशी वचने आहेत. पुढं म्हणजे देवाचं ज्ञान. पुढं आपल्याला देण्यात आली आहे, आपल्याला देण्यात आलेले आहे यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणार त्या वचनाच्या द्वारे, त्या ज्ञानाच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून, जगातली भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे. ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे. पुढं याच कारणाने तुम्ही होईल तितका प्रयत्न चालवून आपल्या विश्वासात सात्विकतेची पहा, पहिली गोष्ट विश्वासात कशाची भर घाला? सात्विकतेची, शुद्धतेच्या. सात्विकतेत ज्ञानाची. हा, सात्विकतेत काय करा? ज्ञानाची भर घाला. अजून पुढे भरपूर गोष्टी पण इथपर्यंतच थांबूया. वाच. So as his divine power is given to all us in all good things that pertain to life and godliness through the knowledge of him who has called us by glory and virtue,
by which you have given to us exceedingly great and precious promises, that through these you may be partakers of the divine nature, having escaped the corruption that is in the world through the lust. But also this very reason, giving all diligence, add to your faith virtue, to virtue knowledge, to knowledge self-control. होईल तितका प्रयत्न करून And try as much as you can, विश्वासात सात्विकतेची and in faith virtue, आणि सात्विकतेत ज्ञानाची भर घाला. and in your virtues add in knowledge. पुढे अजून आहे इंद्रिय दमन वगैरे आहेत, पण ते इथं इथपर्यंतच आपण बघणार आहोत. विश्वासात कशाची भर घालायची आहे? सात्विक सात्विकतेची. You have to add faith to your म्हणजे virtues, शुद्धतेची भर घाला. add purity to it, आणि शुद्धतेच्या सात्विकतेमध्ये काय, सात्विकतेमध्ये कशाची भर घाला? and in virtue what you have, ज्ञानाची भर घाला. you have to add knowledge. कारण सात्विकतेमध्ये ज्ञानाची भर घातल्यानं When you add knowledge to virtues, तुमच्या सात्विकपणाला एक तेज प्राप्त होतो. and your virtue gets a new glow. तुमचा विश्वास हा जिवंत विश्वास आहे, कार्य करणारा विश्वास. Your faith is a living faith and that works. म्हणून ते सर्व एकमेकांवर अवलंबून आहे. So it is dependent on one another. विश्वास जर तुमचा आहे If you have faith, तर विश्वासानं चाला. walk in faith. म्हणजे विश्वासात सात्विकतेची भर घाला. So that we have to add virtue to म्हणून faith. देवाचा दास काय म्हणतो, आम्ही डोळ्याने दिसतं तसं चालत नाही, The servant of God said, we do not walk by sight, आम्ही विश्वासानं चालतो. we walk by faith. मग विश्वासात सात्विकतेची भर घाला. So in faith add virtue. सात्विकता तुमच्यामध्ये असावी, You have virtues, शुद्धता असावी, you have purity, आणि सात्विकतेत ज्ञानाची भर घाला. and in your virtues add knowledge. हालेलुया. Hallelujah. आता तुम्हाला विषय लक्षात आला असेल. And you know the topic now. मागच्या वेळेस आम्ही सुरुवात केली ती आत्मिक वरदानाविषयी. And we saw about spiritual blessings last time. करिंदकराच्या पहिल्या पत्रामध्ये 12व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये काय लिहिले? 1 Corinthians 12:1. बंधुजन हो, बंधुजन हो, तुम्ही आत्मिक दानांविषयी तुम्ही आत्मिक दानांविषयी आजान असावे आजान असावे अशी माझी इच्छा नाही. अशी माझी इच्छा नाही. Now, brethren, concerning spiritual gifts, brethren, I do not want you to be ignorant. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, The word of God is telling us अधिक आध्यात्मिक दानाची विविधता व एकता त्या ठिकाणी आम्ही पाहत the आहोत. unity and diversity of the spiritual gifts. आणि त्या ठिकाणी पौल करिंदकराच्या लोकांना पत्र लिहिताना म्हणतो, And Paul says to Corinthians who are writing a बंधुजन letter, हो, and brethren, मंडळी नो, and church, मी तुमचा पाळक या नात्याने म्हणतो, मंडळी नो ऐका, and I say to you as a pastor, church, प्रत्येक घटकाने ऐका, and everyone should listen. तुम्ही आत्मिक दानाविषयी आजान असावे अशी माझी इच्छा नाही. Don't be ignorant about the spiritual gifts, and that's not my will, कारण ती तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. because that's very important for you. आत्मिक दानाने जर तुम्ही भरले नाही, If you're not filled with spiritual त्या gifts, दानामध्ये ज्ञानाची उक्ती, विद्येची उक्ती ती जर तुम्हाला प्राप्त झाली if नाही, you don't get a gift of knowledge and तर wisdom, तुमची अवस्था अतिशय वाईट होणार your आहे. situation will become dire. तुम्हाला काय करावं ते समजणार You नाही. don't know what to do. म्हणून प्रियानं आम्ही भटकून जाऊ नये, So we shouldn't go haywire. आम्ही वाहत जाऊ नये, We shouldn't flow away. आम्ही जगाच्या भ्रांती प्रवाहामध्ये अडकू नये. We shouldn't get confused in the world. म्हणून देवाचं वचन आम्हाला So the सांगतं, word of God is telling म्हणून us. देव आम्हाला म्हणतो, God is telling us, द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, do not be dissipated with wine. आत्म्याने परिपूर्ण व्हा. Be filled with the Spirit. द्राक्षरस दैहिकतेची गोष्ट आहे, And the wine is thing of आत्म्यानं body. भरणं ही आत्मिकतेची गोष्ट आहे, आध्यात्मिक गोष्ट And आहे. being filled with the Spirit is spiritual thing. आणि म्हणून द्राक्षरसाने मस्त होऊ नका, Do not be filled with wine. त्यात बेतालपणा आहे. It has dissipation. तर आत्म्यानं परिपूर्ण व्हा, But be filled with the Spirit. आत्म्यानं भरलेले व्हा. Be filled with the Spirit. आत्म्यानं भरलं जाणं And being filled with the Spirit, म्हणजे आध्यात्मिक दानानं भरणं आहे, being filled with the spiritual gifts, अभिषेकानं भरणं आहे. filled with the anointing. आणि त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस आम्ही भरतो प्रियानो, And when we get filled like this, जितक्याला देवाचा आत्मा चालवतो, and the people whose Spirit तितके of God is driving, तितके देवपुत्र आहेत. they are sons of God. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चाला, Walk by the guidance of the म्हणजे Spirit. देह वासना तुम्ही पूर्ण करणारच नाही. Don't fulfill the lust of the flesh. या ठिकाणी देवाचं वचन मला The सांगतं, word of God tells us, बंधुजन हो, brethren माझ्या प्रियजनांनो, and beloved देवाच्या लोकांनो, people of God, याजकगण हो, and priesthood, देवाच्या निवडलेल्या लोकांनो, chosen people of God, देवाच्या राज्याच्या घटकांनो, and the parts of the heavenly तुम्ही kingdom. आत्मिक दानाविषयी आजान असावे अशी माझी इच्छा नाही. I do not want you to be ignorant about spiritual gifts.
कुणीही मागे राहू नये अशी देवाची इच्छा. And no one should lack, and that is the will of God. मागे मनुष्य कधी राहतो? And when do people lack and stay जर behind? मार्गदर्शक चालवणारा नसेल तर मागे राहतो. When there's no one to lead the way, they stay behind. आम्हाला मार्गदर्शक दिलेला आहे, And we have a leader. पवित्र आत्मा तो आम्हाला दिलेला We आहे, have the Holy Spirit. आम्ही त्याला बाजूलाच ठेवतो. And we put it aside. हालेलुया. Hallelujah. आणि आम्ही म्हणतो की आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. And we say we walk by the guidance of the Spirit. प्रियानो, संदेश ते भविष्य वक्ते जे आहेत ते मागच्या जुन्या काळामध्ये आम्ही पाहतो, Beloved, we see prophets in the Old Testament. ते काय काय प्रसंगालाच तिथं पाठवलेले आहेत. And they were sent for some specific situations. हा, नव्या करारामध्ये तसं नाही प्रिया. And it's not in the New Testament. नव्या करारामध्ये पवित्र आत्मा दिलेला आहे. In the New Testament, the Holy Spirit is given. पण आता संदेश त्यांची, भविष्यवक्त्यांची आणि फार मोठी माळ तयार झालेली आहे. But now there is a big growing of the spiritual evangelists and preachers. आता तर प्रॉफिटिक वर्शिप इव्हिनिंग असं काहीतरी मी परवा वाचले की वर्शिपचं आणि आराधनेची सभा आहे त्याचं हेडिंग ते आहे. So worship meeting had a title, prophetic worship आता ही meeting. कसली मी वर्शिप हे मला काही समजत नाही. And we don't know what worship it is. लोक स्वतःच्या बुद्धीने काही टायटल द्यायला लागले, And people are giving any titles by their own minds. कशाला काय करावं समजत नाही. They don't know what to do. आम्ही पाहतो या मीडियामुळे ना कमी फायदा कमी, नुकसानच जास्त व्हायला लागलं. And we see because of the mass media, there's less profit and more loss. आणि लोक उगीच आपल्याला प्रसिद्धीच्या मागे लागलेले And आहेत people are just running behind fame. आणि फार चुकीच्या गोष्टी घडायला They're doing wrong things. आणि मग त्याची जाहिरात खूप चाललेली आहे. And there's a great advertisement going on. प्रॉफिटिक वर्शिप इव्हिनिंग, Prophetic worship evening. माहिती का, गाणी चालू असताना प्रॉफिसी होणार. So when worship is going on, the prophecy would happen. तुमच्यासाठी प्रॉफिसी 2023 वर्षापूर्वी स्वतः प्रभू येशूने केलेली आहे. And you have been prophesied about by 2023 years by Lord Jesus Christ himself. हालेलुया. Hallelujah. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, My sheep shall listen to my voice. माझ्या मागे ते येतात, They walk behind me. ते माझ्या हातामध्ये आहे, They're in my hands. माझ्या हातातून त्यांना कोणी हिसकून No one घेणार can नाही. take them away from my मी hands. त्यांना ओळखतो, I know them. मी त्यांचा नाश होऊ देणार I won't नाही. let them destroyed. अजून काय पाहिजे तुम्हाला? What else you want? येशू म्हणतोय, पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी प्रत्येक दिवस तुमच्याबरोबर आहे. And Jesus says, I'm there with you till the end of the age. आता कुठला तरी संदेश ठेवून प्रत्यक्ष तुम्हाला वैयक्तिक सांगायचं का? And some prophet should come and tell you personally. विनी घाबरू नको, ते तुझ्याबरोबर आहे. And when you don't fear, God is with you. विनी जर ज्ञान विद्या त्याच्यावर असते तर तो म्हटला, मला बायबल सांगत की मला माझ्या बरोबर देव आहे. And if Vinny has the knowledge, he said that I know God तुम्ही is with कशाला me. सांगायला पाहिजे? And why should you tell me? आम्ही तुम्हाला सांगत नाही की येशू तुमच्या बरोबर आहे. And we don't tell you God is with you. मी पाळक नात्याने तुम्हाला जाणीव करून देतो की येशू तुमच्या बरोबर आहे. As a pastor, I made you realize that God is with you. आहे का? Is he with you? काय आवाज वापरू, बोला, धन्यवाद द्या. हालेलुया. म्हणून आत्मिक दानाविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा, माझी इच्छा नाही. So I don't want to be ignorant about spiritual gifts. हालेलुया. Hallelujah. पहा, See here. ज्या येशूनं तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभावरचं मरण सोसलं, The Jesus who bore the debt on the cross for you and me. त्याच्याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं पहा. What the Bible tells about him. कलसेकराचं पत्र, Colossians 2रा अध्याय. 2. पहिली काय वचन वाच. तुम्हासाठी लावदिकियातल्या लोकांसाठी तुम्हासाठी लावदिकियातल्या लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मला केवढा प्रयास पडत आहे हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. हे तुम्ही समजून घ्यावे. केवढा प्रयास, केवढा त्रास होत आहे हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तो प्रयास यासाठी की त्यांच्या मनात समाधान व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाचे गुज म्हणजे ख्रिस्त याचे ज्ञान त्या समजून यावे. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहे.
हालेलुया. वाचा. For I want you to know what a great conflict I have for you and those in Laodicea, and for as many have not seen my face in the flesh, that their hearts may be encouraged, being knit together in love, and attaining all the riches, all the assurance of understanding, to the knowledge of the mystery of God, both of the Father and of Christ, in whom we are hidden treasures of wisdom and knowledge. पहा, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला The सांगत word आहे of God is telling us, त्याला प्रयास पडत आहे. and they had to try it. देवाचा दास मग तुम्हाला प्रयास पडत आहे. And they are in great conflict. तुम्हासाठी प्रयास पडत आहे. It's difficult for them. लावदिकीतील लोकांसाठी प्रयास It's होत आहे. difficult for the people of Laodicea. आणि तो तुम्हाला केवढा प्रयास पडत आहे It's a great conflict for हे them. तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. I do not want you to know that you are in great त्रास मी conflict सहन करत आहे, and you have a great पण problem. तो तुम्ही समजून घ्यावा हीच माझी इच्छा आहे. But I want you to know that you understand it. देवाचे दास तुमच्यासाठी प्रयास घेत आहेत. And the servant of God is trying for you, मंडळीने ते समजून घेणं गरजेचं आहे. and the church should know it. तो प्रयास कशासाठी आहे? What is it trying for? तुम्ही मला फार पैसे आणून द्यावे, So that you give me more money, तुम्ही मला फार वावा माझे करावे, and so that you praise me more. पालक म्हणून मला पालखीमध्ये फिरवावं, And as a pastor, you carry me अशी anywhere. आमची इच्छा आहे का? Is it my will? अशी माझी इच्छा नाही, मंडळीच्या वडिलांची सुद्धा इच्छा It's नाही. not my will and the elders of the church. आम्हाला मान नका देऊ, नाही दिला तरी And चालेल. you shouldn't honor us, and it's not needed. आमची एकच इच्छा आहे, There's one will that we जे have. आम्ही तुम्हाला सांगत आहोत प्रार्थनापूर्वक, Whatever we are telling you prayerfully, जे आम्ही तुम्हाला सांगत आहोत आत्म्याच्या प्रेरणेने, whatever we are telling you with the Holy ते Spirit, तुम्ही समजून घ्या. you need to understand it. विश्वासामध्ये वाढा, And grow in faith. प्रभूच्या मार्गामध्ये चाला. Walk in the way of the Lord. आणि तुम्ही ज्या त्या मार्गामध्ये चालाल, And when you're walking in that way, सांगितल्याप्रमाणे तुम्ही करा, when you do like you've been told, तोच आमचा सन्मान आहे. and that is our honor. आम्हाला बाकीचा सन्मान नको. We don't want other honors. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. म्हणून बायबल या ठिकाणी जो केवढा प्रयास हे तुम्ही समजून घ्यावे, So Bible says you have to understand it. अशी माझी इच्छा आहे. That's my will. तो प्रयास यासाठी की And it is for the same, त्यांच्या मनात समाधान व्हावे, so that their hearts are satisfied. प्रेमाने त्यांनी एकमेकात बांधले They जावे. get knit together in love. म्हणजे ज्ञानामुळे वचन सांगितल्यामुळे त्यांच्या मनाला काय प्राप्त व्हावं? समाधान So प्राप्त because व्हावं. knowledge and word, they should have satisfaction. आणि प्रेमाने ते एकमेकात बांधले जावे. They should be bind together in love. ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती विपुल मिळावी त्यांना. And they should attain full assurance of the understanding and the riches. पहा काय लिहिले त्याची ज्ञानाची पूर्ण खात्री. And full assurance of the understanding. त्या ज्ञानाची पूर्ण खात्री ही खरी तुमची संपत्ती आहे. And full understanding of the knowledge is your real आणि riches. ती संपत्ती तुम्हाला भरपूर मिळावी. And this riches you have to get abundantly. आता तुम्ही देवाजवळ कुठल्या संपत्तीची मागणी करा? So what prosperity you ask to God? कुठल्या संपत्तीची What मागणी? riches do you ask? ज्ञानाची संपत्ती. You have to ask for knowledge. ज्ञानाची म्हणजे काय? ज्ञानाची खात्री. The assurance of knowledge. वचनाचं ज्ञान, ते वचन आम्हाला खात्री देतं प्रियानो. The word of the Lord gives us assurance. कारण ते आमच्या जीवनामध्ये ते लागू होतं, आम्हाला त्या वचनाचा अनुभव घडतो. Because it gets applied to your life and you experience it in your life. म्हणून ज्ञानाची पूर्ण खात्री संपत्ती आहे. So the assurance of knowledge is riches. आणि ती तुम्हाला विपुल मिळावी. And you get it abundantly. तुमच्या मनाला समाधान You मिळावं, get satisfaction in your mind. तुम्हाला ते ज्ञान विपुल मिळावं. You should get abundant knowledge. हालेलुया. Hallelujah. विपुल मिळावे. And abundantly. म्हणजे व देवाचे गुज म्हणजे ख्रिस्त याचे ज्ञान त्या समजून यावे. So the knowledge of the mystery of God, both whom in Father and Christ. देवाचं गुज म्हणजे काय आहे? What is the mystery of God? ख्रिस्त याचे ज्ञान, And the knowledge of Christ. येशूचं ज्ञान. Knowledge of God. प्रारंभी शब्द होता, And the word was in the beginning. शब्द देवासह होता, Word was with God. शब्द देव होता, Word was God. शब्द देही झाला, And the word became आणि flesh. त्यानं आम्हामध्ये वस्ती And he केली. dwelt in us. हालेलुया. Hallelujah. या ठिकाणी स्पष्ट लिहिलं It is आहे, written clearly. देवाचे गुज म्हणजे देवाचं रहस्य Mystery of God, that means the secret of God. काय आहे? What is it? ख्रिस्ताचं ज्ञान. It is the knowledge of Christ. हालेलुया. पहा कसं अद्भुत आहे पहा. How marvelous it is. देवाला कधी कुणी पाहिलं नाही. No one has seen God. देवाला पाहणं एक गुज, देव का एक गुज आहे. God is a mystery. पण बायबल आम्हाला सांगतं, But the Bible says, येशू म्हणतो
Jesus says, ज्यानं मला पाहिलं who has seen me, त्यानं देवाला he has seen the Father. हालेलुया. Hallelujah. म्हणजे देवाचं गुज कोण आहे? ख्रिस्ताचं ज्ञान. Who is the mystery of God, that is the knowledge of Christ. तुम्ही त्या शब्दामध्ये जोडले गेला, You're connected in the word. तो देव जे तुम्हाला गुज वाटतं, So the mystery that you feel it त्या is, देवाचं दर्शन तुम्हाला घडणार and आहे. you, the God is revealed to you. देवाला कधी कुणी पाहिलं आहे काय? देवाचा वचनामध्ये प्रश्न आहे. And that there is a question that has anyone ever seen God? कुणीच पाहिलं नाही. No one has seen him. पण ख्रिस्ताचा अनुभव कोणी घेतला आहे काय? But who has experienced Christ? प्रत्येक जण मला घेतले आहे. And all of us have. मग ख्रिस्ताचा अनुभव घेतला म्हणजे तुम्ही कुणाचा अनुभव घेतला? So you have experienced Christ means you have experienced God. देवाचा. You have experienced God. हालेलुया. Hallelujah. मग देवाचं गुज काय आहे? So what is the mystery of God? ख्रिस्त याचे ज्ञान त्या समजून यावे. So they have to know the knowledge of Christ. आणि आज आम्ही तुमच्याजवळ हीच इच्छा बाळगतो. And today our will for you is, देवाचं गुज म्हणजे ख्रिस्ताचे ज्ञान तुम्ही समजून घ्या. you have to know the mystery of God, that is the knowledge of Christ. पुढं देवाचं वचन आम्हाला Further the सांगतं, word of God says, त्या ख्रिस्तामध्ये in that Christ ज्ञानाचे of व wisdom बुद्धीचे and knowledge, सर्व गुप्त निधी आहे. all the treasures are hidden. त्या निधीला काय म्हटलेलं आहे? What are the treasures called? गुप्त निधी. They are hidden treasures. आणि निधी दिसणाऱ्या निधीपेक्षा गुप्त निधीची व्हॅल्यू जास्त असते. And the hidden treasures are more precious than the treasures that you see. आणि आकर्षणही गुप्त निधीचं जास्त असतं. And the attraction for the hidden treasures is more. हालेलुया. Hallelujah. आता इथं जर कोणी मी समजा 1 लाख रुपये ठेवले, If I place 1 lakh rupees here, एका जागेवर ठेवले मी, I'll place it at a place. नोटा चांगल्या कोऱ्या नोटा बँकेतून बायकोकडनं मागून घेतल्या ठेवले तिथे. And the notes are good and fresh from the bank. आणि मग मी कोणाला तरी म्हटलं, So I say to the people, हे 1 लाख रुपये आहेत, and that's 1 lakh rupees. तुला पाहिजे असेल तर घेऊन जा. If you want, you can take it. पण मला समजलंय But I understand. ह्या बाजूला 10 फुटावर And 10 feet from here, एक काहीतरी गुप्त निधी आहे. and there's a hidden treasure there. तो माणूस कसा होईल? What the person would feel. त्याचं ते 1 लाख रुपयाकडे लक्ष लागणार He नाही. won't pay attention to the 1 lakh rupees. त्याचं आकर्षण कुठं लागणार आहे? गुप्त. He'll get attracted to the hidden treasure कारण buried. गुप्त निधीची व्हॅल्यू जास्त असते. Because the buried treasure is of great value. आता ते तर ती गुप्त निधी 10 फुटावर किती आहे मला पण माहित नाही. So I don't know how deep it is buried. आहे का नाही मलाही माहित नाही. I don't know if it is there. आता त्या ठिकाणी 1 तोळा सोनं असेल, And some, it could be 10 किंवा grams of काहीतरी gold. एखाद्या जुन्या काळातलं काहीतरी वस्तू असेल. And it would be thing of the olden पण times. मी त्या मुलाला काय सांगितलं, I told that boy, हे तर लाख रुपये आहे, there's 1 lakh rupees here. 10 फुटावर एक ठिकाणी एक गुप्त निधी At आहे. 10 feet, there's a hidden treasure. तो म्हणेल ते लाख रुपये तसेच राहू द्यात, He'll say that let the 1 lakh मी rupees ते be. बघतो काय आहे. And I'll go and dig into the treasure. सांगायचा उद्देश काय आहे? The conclusion is, गुप्त निधीचं आकर्षण असतं. the attraction of the hidden treasures is गुप्त more. निधीचं एक मोल आहे, And there is a preciousness to the ते hidden आम्ही treasure. ठरवू शकत नाही. And we can not measure it. का ठरवू शकतो? Can we measure it? नाही ठरवू We शकत. cannot. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं, And so the Bible says, ज्याचं मोल नाही, अमोल जे आहे, and what doesn't have any value, असं ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहे. all the hidden treasures in the Father and Christ are there. हालेलुया. Hallelujah. आता मला इथे 1 करोड ठेवले So if I place 1 crore आणि here हे करोड घे and take this, आणि तिथं येशू आहे, and Jesus is there, मी कुणाला निवडणार? whom should I choose? मला करोड नको, I don't need the money. मला ख्रिस्त I पाहिजे, need Christ. मला ज्ञान I need पाहिजे, the knowledge. मला देव I पाहिजे. need God. ख्रिस्तामध्ये गुप्त निधी आहे And there are hidden treasures in God. आणि त्या निधीचं मोल अमोल आहे. And there are more than म्हणून precious. ज्ञानाची आम्ही किंमत करू शकत So नाही, we cannot put a value to knowledge. विद्येचं आम्ही मोल करू शकत We नाही. cannot put a value to म्हणून wisdom. आत्मिक ज्ञान, आत्मिक विद्या हे आध्यात्मिक वरदान ख्रिस्तामध्ये गुप्त निधी अशी आहे. So spiritual knowledge, wisdom and blessings are hidden treasures in Christ. गुप्त निधी शोधावे लागतो. So you have to search for the hidden treasures. समोर ठेवलेला मला डोळ्याला दिसतं, We see what is kept in front of पण us. गुप्त निधी शोधावा The लागतो. hidden treasures we have to find म्हणून it. देवाचा दास म्हणतो, And so the servant of God मी says, देवाजवळ एक वरदान I asked for मागितलं. a blessing to पहा God. त्याची बुद्धी बघा, मी देवाजवळ एक वरदान According to मागितलं, his wisdom, he asked to God, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी मी झटेन. and I will strive to attain God. ते हे की And that is, सबंध आयुष्यभर माझी वस्ती तुझ्या मंदिरी व्हावी, let me dwell in your temple all my म्हणजे life, तुझं मनोरूप मी पाहत राहील so that I'll see your beautiful face. आणि तुझ्या पवित्र स्थानामध्ये मी ध्यान करेन. And I will worship you in your holy place. हालेलुया. Hallelujah.
हालेलुया. हालेलुया. म्हणून करिंदकराच्या पहिल्या पत्राच्या 12व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये आत्मिक वरदानाविषयी म्हटले, कुणाला ज्ञानाची उक्ती, विद्येची उक्ती. So it is written in 1 Corinthians, some have gift of knowledge, some have gift of wisdom. आता आम्ही मागच्याच विद्येची उक्ती पाहिली, We saw the gift of knowledge, आता आम्ही ज्ञानाच्या उक्तीकडे येत आहोत. and now we'll go to the gift of आता wisdom, त्या सर्व गोष्टी पुढच्या रविवारी देवाच्या कृपेने आम्ही पाहणार. and we'll see it next time. हालेलुया. हालेलुया. देवाचा आत्मा जे बोलतो ते समजतं का? Do you understand what the Spirit of God tells you? देवाचा आत्मा देवाच्या लोकांना समजेल असंच बोलतो. And the Spirit of God explains in a proper way to people. काय अवघड होतंय? It's difficult. होतंय का? नाही. हालेलुया. Hallelujah. देव करू आणि आत्मिक वरदानानं देव तुम्हाला, मला, संपूर्ण मंडळीला भरवून टाकू. हालेलुया. याच आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. या आठवड्याचं जे वचन आहे ते हे आहे, कलसेकराचं पत्र 2रा अध्याय त्याची 2 आणि 3 ही वचन वाचू नका, आता वाचले आपण, पण लक्षात ठेवा, गलती कलसेकराचं पत्र 2रा अध्याय 2 आणि 3 वचन. याच आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. प्रभूला आपण धन्यवाद देऊयात.